सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधी पक्षाला एकही रुपयाचा निधी देणार नाही या वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले। यावेळी शासनाचा निधी वडिलोपार्जित मालमत्ता नसून यावर आमचा देखील तितकाच अधिकार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले। यावेळी राऊत काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार पत्रकार बंधूंनो, बऱ्याच महिन्याच्या कालावधीनंतर आपल्याला भेटण्याचा योग आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये। आणि मध्ये सुद्धा 2-3दा देवगडला येऊन गेलो पण आपल्याला भेटू शकलो नव्हतो। पण आज माझ्या समवेत आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक आहेत, देवगडचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख रवी जोगल आहेत, आमच्या देवगडचे तालुका प्रमुख जयेश नर आहेत, माझे युवा सेनेचे पदाधिकारी गणेश गावकर आहेत, आमच्या महिला आघाडीची कमान सांभाळणाऱ्या आमच्या हर्षाताई आहेत, माजी सभापती सावंतताई आहेत, आमच्या घाडीताई आहेत, प्रतीक्षा साटमताई आहेत, दुसऱ्या सावंतताई आहेत। आणि आपल्याशी संबोधित करत असताना मला आनंद होतोय सांगायला की आजच्या दिवसाला आमच्या देवगड तालुक्यातल्या एका नवीन शाखेचं उद्घाटन वळिवडे येथे आमचे उपतालुका प्रमुख सावंत आणि आमचा शाखा प्रमुख प्रमोद मागे बसले गौरव यांच्या सहकार्यातून आणि माननीय रवी जोगल गणेश गावकर यांनी केलेल्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन कार्यालयाचं वळिवडे येथील नवीन कार्यालयाचं उद्घाटन मी करून या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याशी संवाद साधत असताना विषय तर आहेतच, त्या सध्या सिंधुदुर्ग जिल्हा जणू काय सैतानांच्या हातात गेलेला आहे। मीच करेन ती पूर्व दिशा। मंत्रिपद मिळाल्यानंतर एवढी मस्ती सत्तेची येणारा एकमेव प्राणी मी या सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्र्याच्या रूपाने नितेश राणेंना पाहिलेला आहे। हा महाराष्ट्र आपला विचारी लोकांचा महाराष्ट्र आहे, लोकशाहीला पोषक ठरणारा विचार घेऊन काम करणारा हा महाराष्ट्र आहे। आणि त्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेंसारखा घमेंडी आणि सत्तेची मस्ती डोक्यात भिनलेला माणूस पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला आमच्या ग्रामपंचायतीनं आमच्या सरपंचांना धमकी देतो की जर उबाटाच्या एकाही ग्रामपंचायतीला एकही पैसा निधी देणार नाही, तर याचा अर्थ असा आहे जे जे त्यांच्या समोर लाचार होतील घाबरून जातील त्यांनाच फक्त निधी मिळेल आणि लोकशाहीच्या मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतो, त्या ग्रामपंचायतीनं मात्र अशी सापत्नपणाची वागणूक देणारा मंत्री, त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करणारा एकमेव मंत्री नितेश राणे आहे। माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हल्ली बऱ्याच हैवानांचा संचार झालेला आहे, म्हणजे तुमच्या नाही भाजपच्या नाही पण शिंदे यांच्या वगैरे वगैरे, पण तुमच्या भाजपच्या ह्या मंत्र्यांची जी गुरमी आहे त्याला लोकशाहीचा धडा तुम्ही द्या असं तुम्हाला मी विनंती करतो। परंतु मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ग्रामपंचायतींना शब्द देतो की पालकमंत्र्यांच्या या धमकीला घाबरू नका, तुमच्या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून विनायक राऊत घेईल, यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका। विकासाची कामं ही केवळ त्यांचीच नाही ठेकेदारी तर आमची सुद्धा जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण पार पाडणारच आहोत। आज निधीच्या बाबत धमकी देत असताना ह्या पालकमंत्र्यांना त्यांना जरा वाटलं पाहिजे काही ना काय जनाची नाही तर मनाची, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठेकेदार जे मागच्या 2 वर्षापासून ते काम केलेले आहेत, त्यांनी वेगवेगळे विकासात्मक कामं
काही सुशिक्षित बेरोजगार, काही नव युवक आले जे व्यवसायामध्ये सरकारी काम करण्याच्या, ते सगळे, या सगळ्यांची मागच्या 2 वर्षापासूनची बिलं अद्यापही रिलीज झालेली नाहीत. आधी त्यांना बिचारांना मोकळे करा. तर काबाड कष्ट करून कर्ज घेऊन बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी सरकारी कामं केलेली आहेत लोकसुविधेची, पण ते आज मात्र कर्जामुळे एवढे दबले गेलेले आहेत, कर्जाची परतफेड करताना एवढं त्यांच्यावर नामुष्की आलेली आहे. पैसे असून त्यांना न देणारं सरकार म्हणून तुमचा उल्लेख करावाच लागेल. आणि म्हणून आधी काम मागच्या 2 वर्षापासून तुमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भारतीय जनता पक्षाचे होते, माननीय रवींद्र चव्हाण. भारतीय जनता पक्षाचे मंत्री रवींद्र चव्हाण होते. त्यांनी रेल्वेच्या स्थानकाबाहेरचं सुशोभीकरण केलं. मी त्याबद्दल त्यांना ठीक आहे धन्यवाद देईन. पण त्या सुशोभीकरणाच्या पाठीमागे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचं हित होतं की तुमच्या ठेकेदारांची टक्केवारी होती, त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही मागणी करतोय की प्लॅटफॉर्मवर शेड उभी करा, प्लॅटफॉर्मवर बैठकीची व्यवस्था करा. तिकडे पाहायचं नाही, पण दाम दुप्पट दराने करोडो रुपयाची टेंडर्स काढून रेल्वेचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यातून किमान 70 कोटी रुपये त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी कमवलेले आहेत. अगदी मी जबाबदारीने बोलतोय. आणि म्हणून आधी त्यांची थकीत असलेल्या ठेकेदारांची बिलं भागवा, नंतर तुम्ही आमच्या युबीटीच्या ग्रामपंचायतीला धमकी द्या. आज सुद्धा मत्स्यबंदर मंत्री झाल्यानंतर, आता पूर्वी अधिकाऱ्यांना मासे मारणारा माणूस, आता त्याच्या हातात पूर्ण माशाचं पडाव आलेला आहे. त्यामुळे आज सुद्धा जे घमेंडी मिजाज मारली जाते, मी परप्रांतातल्या LED पर्सनेट हे बंद केल्या, परंतु आजच्याच वर्तमानपत्रामध्ये सविस्तर बातमी आलेली आहे की जरी बंदी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वेंगुर्ल्यापासून ते रत्नागिरीपर्यंत हजारो LED फिशिंग करणाऱ्या बोटी राजरोसपणे समुद्रामध्ये असतात. कोणालाही पाहायचं झालं तर समुद्रामध्ये ते जबरदस्त विद्युत रोषणाई पाहायला मिळते. परवाच्या दिवशी मी नाट्याला गेलो, तिथे सुद्धा तेच पाहिलं. इथे सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. त्यामुळे मच्छीमारांचा कळवळा त्यांना नाही आहे, तर धमकी देऊन LED फिशिंग करणाऱ्यांकडून टक्केवारी कशी मिळवायची या दृष्टिकोनातून स्वतःच्या खात्याचा वापर करणारे हे मंत्री महोदय आहेत. आणि म्हणून मी त्यांच्या ज्या धमकीचा, ग्रामपंचायतीला निधी न देण्याच्या धमकीचा निषेध करतो. आणि ही जी रक्कम आहे ही तुमची वडिलोपार्जित इस्टेट नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या करातून, जनतेच्या करातून उभा राहिलेला जो रेव्हेन्यू आहे, त्या रेव्हेन्यूतून तुम्हाला DPCचा फंड मिळतो. आणि म्हणून तुम्ही जर मेहरबानी म्हणून जर लोकांना पैसे देत असाल तर विसरून जा, त्या पैशावर आमचा सुद्धा अधिकार आहे. कारण जर वेळ पडली तर या त्यांच्या धमकीचा संदर्भ घेऊन आम्ही तशा पद्धतीची जर त्यांच्याकडून वागणूक झाली तर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी सांगतो. आणखी विषय तसे भरपूर आहेत, पण टप्प्याटप्प्याने सांगत जाईल. पण आजही काही गलती झाली इकडची तिकडची, पण आजही आमची सर्व जुनी जाणती मंडळी, देवगडचे 5 नगरसेवक हे तेवढ्याच ताकदीने उभे राहिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. आनंदवाडीचा प्रकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2008 पासून नारायण राणेंनी त्यांच्यावर पाणी सोडलं होतं. नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या प्रकल्पावर पाणी सोडलं होतं त्यामधला आनंदवाडी प्रकल्प, त्यामधला वराड सोनवडे ब्रिज, त्यामधला अंगणेवाडीचा तलाव, त्यामधलं चिपी एअरपोर्ट, नंतर माणगाव खोऱ्यातले हत्ती हटाव मोहीम, नारायण राणे साहेबांना त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा
की म्हणजे राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजवटीमध्ये जे साध्य झालं नाही ते आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने विनायक राऊतने करून दाखवण्याचा प्रयत्न केला. आज आनंदवाडी प्रकल्प निहित वेळेत पूर्ण होऊन तो ऑपरेशन मध्ये आला पाहिजे होता, पण या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे तो कार्यान्वित पूर्णपणे होऊ शकलेला नाही. ठेकेदारांनी थातुरमातुर कामं केलेली आहेत, पण पूर्णत्वास नाही. म्हणजे ससून बंदरच्या नंतर दिल्लीच्या अधिकाऱ्यांचा तो शब्द होता की ससून बंदरच्या नंतरचा पहिला मोठा प्रोजेक्ट म्हणून आनंदवाडी प्रोजेक्टला मी पाहतो. माझ्यासोबत कधी कधी आमचे प्रमोदजी जटार यायचे दिल्लीला, मी त्यांचं नाव विसरणार नाही, पण त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पण दिल्लीमध्ये त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले हे मलाच माहिती आहे. आणि चालू करून आम्ही घेतलं चिपी एअरपोर्ट मी असताना तो पूर्णपणे कार्यान्वित करून घेण्यासाठी दिवस रात्र मी त्या एअरपोर्टच्या रनवेवर थांबायचो. माननीय पंतप्रधानांना विनंती केली, माननीय हवाई वाहतूक मंत्र्यांना विनंती केली आणि रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम मध्ये चिपी एअरपोर्टचा सहभाग करून घेतला. आणि मग ज्या वेळेला एअरपोर्टची पूर्णत्वाने काम पूर्ण झालं त्यावेळेला रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेच्या मार्फत पहिलं अलायन्स एअरचं विमान सवलतीच्या दरामध्ये 50% सवलतीच्या तिकिटी आणि 50% रेग्युलर तिकिटी या तत्वावर सुरू करण्याचं भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि या विभागाचा खासदार विनायक राऊत म्हणून मला मिळालं. पण आज दुर्दैवाने 26 ऑगस्ट 2024 पासून चिपी विमानतळ सरकारी हवाई वाहतूक कंपनी बंद झाली. ऑपरेशन बंद 100%. एक गोव्याच्या कंपनीने चालू केलं होतं ते सुद्धा आता बंद झालं. सुरू असलेला एअरपोर्ट बंद करण्याचं काम नारायणराव राणे यांनी केला. पण आम्ही सुद्धा पुनश्च त्याच्या प्रयत्नामध्ये लागलेलो आहोतच. त्यामुळे मगाशी सांगण्याचा उद्देश असा आहे की नारायण राणे साहेबांच्या कारकिर्दीतले सगळे अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विनायक राऊतने जे काम केलेलं आहे ते कोणत्याही व्यासपीठावर येऊन मी सांगण्याची माझी तयारी आहे. हिंमत असेल तर त्याने खोडून दाखवावं. 10 वर्ष माणगाव खोऱ्यातले हत्ती जे हटवू शकले नाही, त्या हत्तीने किमान 12 लोकांना मारलं होतं, 150 लोकांना इंजोर केलं होतं. ते हत्ती केवळ 12 दिवसात पकडून त्याच्यातला एक हत्ती आता कर्नाटकमध्ये आजही आहे. 2 हत्ती बिचारे मेले या ठिकाणी. पण हत्ती पकड मोहीम हे राबवण्याचं काम विनायक राऊतने त्यांच्या कार्यशैलीने केलेलं आहे. आज जरी आमचा पराभव झाला तरी सुद्धा लोकांचं असलेलं प्रेम, लोकांशी असलेलं नातं हे आम्ही कदापि विसरणार नाही. आणि म्हणून सातत्याने जनसेवेचा, लोकसेवेचा वसा आम्ही अहोरात्र चालू ठेवू हा शब्द आपल्या मार्फत मी जिल्हावासियांना देतो. आणि मी माझं विवेचन प्रास्ताविक संपवतो. आम्हाला त्याची काळजी करायची नाही. तर जिथे जाल ना तिथे आता जी भांडणं होतील त्या भांडणातून तुम्हाला सुखी ठेवा एवढी शुभेच्छा. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने.